थँक्यू प्रशांत जाधवडे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकताय जी ट्रॉफीसुद्धा रॉकी ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहिली. रॉकी ग्रुप हे फक्त नाव नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये नेहमीच रॉकी ग्रुप चषकाची चर्चा होत असते आणि खास करून विटी लाईनचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी नेहमीच वर्ल्ड कप राहिलेला आहे. रॉकी ग्रुप म्हटलं की शेठ माणूस आणि शेठ माणूस हा स्टँड कोण विसरणार आहे आणि त्या शेठ माणूस रॉकी ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतोय की मंडळाला आर्थिक सहाय्य दानशूर व्यक्तिमत्व दाखवलेलं आहे. 11,000 रुपये या स्पर्धेला त्यांनी आर्थिक सहाय्य केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हृदयापासून टाळ्यांच्या गजरात त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आम्ही आभार व्यक्त करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून. ट्रॉफीसुद्धा आपण पाहू शकाल एक वेगळं लुक आपल्याला पाहायला मिळतं. या ट्रॉफीसाठी जी रॉकी ग्रुपच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. भूपेश पाटील, संतोषजी भोईर, तुषार भोईर, अर्थात संतोषजी भोईर म्हटलं की मामा जे सर्वांचे लाडके पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला प्रोत्साहित केलं जातं. तुषार भोईर असतील, भूपेश पाटील रॉकी, राहुल पाटील असेल, सूरज भोईर असेल आणि त्यांची संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलेलं आहे, ट्रॉफी आलेली आहे. त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ज्या कंप्लेंट्स होत्या मात्र त्या आता सॉल्व्ह झालेल्या आहेत. नितेश पाटील स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. विरल नायर त्या ठिकाणी इशारा करतात यस सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मिस्टर जगदीश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक लेजंड खेळाडू आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला चेंडू प्रणयचा हा मात्र एक यावेळेला आपण पाहतोय जगदीश मॉर्कल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही जगदीश मॉर्कलची खासियत आहे ज्या अनुषंगाने आपल्या बोटांतील जादू काय असते, सहजता काय असते, सुंदरता काय असते, आपल्या बॉलिंगचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी प्रात्यक्षिकरण. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहिलं तर क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहतो. कालच्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर गणेश कारभारे यांच्याकडून मात्र ते पारितोषिक लागलं गेलं होतं. पहिल्या सामन्यामध्ये जर क्लीन बोल्ड करतील तर त्यांना पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलं होतं. तो इथे जर आपण पाहिलं तर जगदीश मॉर्कलने मात्र जबरदस्त अटॅकिंग मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण, विट इज ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हटले जाते त्याच पद्धतीने मात्र आपण पाहतो. कारण आजकालचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालं आहे. एक काळ 10 वर्षांच्या पलीकडे जर आपण वळलो, 10 ते 12 वर्षांच्या पलीकडे जर आपण गेलो तर MRIचे चेंडू असायचे आणि MRIच्या चेंडूवर खरा कस जो लागायचा तो फलंदाजाचा लागायचा. परंतु आता टेनिस क्रिकेटने मात्र सळो की पळो करून सोडलंय, वेट लावलंय प्रत्येक खेळाडूला आणि जेव्हापासून मात्र क्रिकेटचं इंजेक्शन खेळाडूने घेतलंय तेव्हापासून मात्र त्यांनी पाठीमागे वळून पाहिलेलं नाही आहे. हे क्रिकेट आपण पाहतो. परंतु क्रिकेटच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं क्रिकेटबरोबर आपण शिक्षणाकडे पाठ फिरवू नका मित्रांनो. शनिवार रविवार क्रिकेट जरूर खेळा, छंद आहे ते जोपासा, परंतु शिक्षण घेणं ही पहिली पायरी आहे. हे खूप महत्त्वाची बाब आहे. आपण पाहतो अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, ही ताकद आहे जगदीश मॉर्कलची. राहुल गरत त्या ठिकाणी मात्र फेकी जरूर केली होती. बाईच्या स्वरूपात पंच मात्र या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 1 या धावसंख्येवर. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले. संजय पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला दर्शवतात की 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ती 1 या धावसंख्येवर 1 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या वेळेला आपण पाहिलं तर ऑफ साईडला सुरेख पद्धतीने, थँक्यू व्हेरी मच कुंदन, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय, फेकी करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही. या तिसऱ्या धावेसाठी निघालेत. हा ना करता करता 3 धावा, क्या बात आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाले. 3 धावा येत असताना आणि तिहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते एकंदरीत आपण पाहतोय 4 या धावसंख्येवर. अमितांना थोडेसे वेळ होत आहेत, उशिराने येत आहेत, परंतु एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईलमध्ये कॅप त्यांची आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते. यावेळेला मात्र छोटा पॅक बडा धमाका, व्हाट अ शॉट, सुपर टायमिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्लेद्वारे जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकताय जगदीश मॉर्कलचा भन्नाट वेग
आणि त्या भन्नाट वेगेला मात्र या ठिकाणी जैसी गेंद वैसी नसीहत. रवींद्र जडेजा, सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिलं. लॉंग स्टॉप रिजनला 6 धावा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 10 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तेवढाच ते तर्रार चेंडू, शरीराचा वेध घेत लेगबाईचा इशारा मिस्टर विरल नायर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 11 धावा. निल्सन आकड्यामध्ये मात्र ही धावसंख्या पोहोचली गेले. 11चा आकडा अशुभ आकडा म्हणून अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त ओळखला गेला. 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो 11चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हीबी स्टारचे प्रायोजक म्हणून ज्यांची ओळख आशु भोईर, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडू मात्र निघून जातो. मिस्टर प्रणय त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाही आणि दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा येत आहेत. दुहेरीने पहिलं षटक जर आपण पाहिलं तर या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 13 धावा. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. स्टार्ट तर चांगली झाले नो डाऊट. मताने या संघाची आपण पाहतो एक अपकमिंग यंगस्टरचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला यश चौधरीने गेल्या वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर अर्धशतक फार मोठ्या प्रमाणात मात्र त्याने ठोठावले गेले होते आणि याच ग्राउंडपासून सुरुवात झाली होती. सकाळी जयनाथ भोईर यांनी सुद्धा आम्हाला दर्शवलं, संजय पाटील यांनी, की किरण गुरुद्वांची सुद्धा याच मैदानापासून त्याचा थेट प्रवास सुरू झाला होता आणि अफलातून फलंदाजी केली होती. मताणी संघाचा 12वा खेळाडू प्लीज, सरावली संघाचा 12वा खेळाडू या. आदेश आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. नेहमीच आदेश 12वे खेळाडू म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारचा किरदार रोल अदा केलेला आहे. आदेश वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सरावली संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. हितेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सिंगर सुद्धा आहेत ग्रामीण भागातील. हितेश वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पहिल्या षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 13. कल्पित मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आदेश या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. धावसंख्या 13 रन झालेली आहे. पहिलं षटक कंप्लीट झालंय. एका साईडला यश चौधरी आपण पाहू शकतायत. कृष्णा राऊत आपल्याला आपण पाहतोय. ऑन साईडला मात्र चेंडूला फ्लिकच्या स्वरूपात आकाश त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे, ॲज अ बॅट्समन आणि ॲज अ फिल्डर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तोच खेळाडू मात्र आकाश पुढे सरसावत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 धावा. नेक्स्ट मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंगलमूर्ती विराथन आणि सागर 11 केळवा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्याच्या अगोदर आपण फॉर्म फिलअप करून आमच्या कॉमेंट स्टुडिओमध्ये मात्र सबमिट करा. सागर 11 केळवा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. उदय घरत वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साईडला दमदार फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 17 धावा, 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा या फलकावर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना कृष्णा राऊत एक वेगवान मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला आणि तेवढंच मात्र उत्कृष्ट दर्जाचा कॉटन बोल्टच्या माध्यमातून झेल यावेळेला पाहायला मिळाला. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. गुड कॅच ऑफ क्वालिटी म्हणून या ठिकाणी ओळखलं जाईल आणि कदाचित ही क्लिप सुद्धा मात्र या ठिकाणी जतीन किनी डाउनलोड करतील यात काही शंका नाही आहे. कारण ज्या पद्धतीने ए मेरे पायात का खेळ आहे असं दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने SPP ट्रॉफीमध्ये धनित राऊतने जबरदस्त झेल टिपला गेला होता तशाच पद्धतीने मात्र हा झेल टिपला गेला आणि सुंदररित्या मात्र ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 18 धावा. रोहिदास भगत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एक चांगला व्यक्तिमत्व 40+ खेळाडू विशालजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. शुभम पाध्ये यांच्या विनंतीस मान देऊन आपण येण्याची कृपा करावी. धावांची गती जर आपण पाहिली तर 18 धावा, 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला सुरेख पद्धतीने अमित अण्णा
या नावाने जास्तीत जास्त ज्याला पेट नेमने ओळखलं जातं. एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते एकंदरीत 19 या धावसंख्येवर. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जे आपण ट्रॉफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. विघ्नहर्ता राजू भोईर यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते, त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करतोय. यावेळेला ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू मात्र निघून जाईल. सुंदर जजमेंटने झेल टिपला जातोय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल एक मोठा झटका या ठिकाणी पाहायला मिळतोय मथाने संघाला. कृष्णा राऊतला मात्र या ठिकाणी सफलता मिळते, ती 2. आतापर्यंत फुलटॉस चेंडू होता. यश चौधरी खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. बॅटचा एज लागला, यावेळेला टॉप एज लागला आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. फलंदाज बाद होताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 19 धावा. फलंदाज 3 बाद झाले तंबूच्या आसऱ्याला. किरण गावडे यांच्याकडून बॅट मात्र या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले गेले. शूज जर आपण पाहिले तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अंकुश भोईर यांच्याकडून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत खूप छान पद्धतीने मात्र स्पॉन्सरशिप या स्पर्धेला. आणि तसेच आमदार चषकामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. अंकुश भोईर हे आमदार चषकाचे मात्र सूत्रधार आहेत. अल्पेश भोईर यांचे बंधू पाहायला मिळत आहेत. आशु भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 1.5 चेंडूचा खेळ झाला. लास्ट विकेट जर आपण पाहिली 7 धावांवर बाद झाला. SP बॉयज ट्रॉफी 2021 हे शानदार देदीप्यमान क्रिकेटचा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण दुर्गम भागामध्ये वेडी सफाळ्याच्या या ऐतिहासिक मैदानात मात्र ही स्पर्धा सुरू आहे. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांत भोईर यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं, कारण अमित अण्णा याला माहिती आहे कृष्णा राऊत सारखा एक वेगवान मारा करणारा गोलंदाज आहे, त्याला मान सन्मान देणं आपलं कर्तव्य या ठिकाणी पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ झालाय. 20 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात आणि 20 धावा येत असताना 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत. कारण अमितला माहिती आहे प्रत्येक चेंडू हा मात्र षटकार चौकारांसाठी जाणार नाहीये, कारण ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाहीये. त्यासाठी अमितने मात्र यावेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवलं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. अमितला माहिती आहे जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत धावा मताने संघाला गरजेच्या गोष्टी असतील आणि ते मात्र या ठिकाणी दर्शवत असताना आपण पाहू शकतील. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते एकंदरीत 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. धर्मेंद्र डवले मात्र या ठिकाणी विचारपूस करतायत की मॅच कुठे सुरू आहे, तर मॅच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जे वेडी सफाळ्याच्या मैदानात सुरू आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. यावेळेला मात्र जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक, यासाठीच मात्र अट्टास केला असावा की शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की सिंगल घेऊन या ठिकाणी स्वतः अमित यांच्याकडे कॉन्फिडेंटली फलंदाजी आहे. 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा. 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात मथाने संघाच्या. एका साईडला किशोर गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गुड डिलिव्हरी म्हणता येणार नाहीये. ज्या पद्धतीने विरल नायर त्या ठिकाणी दक्ष आहेत पंचांच्या भूमिकेत, एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. भूपेश या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. जे सुद्धा आमदार चषकाचे सूत्रधार VB स्टार आयोजकांच्या भूमिकेत नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. तेवढं चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. डेंजर झोनकडे होते परंतु व्यवस्थित कलेक्ट झाला नाही चेंडू. तत्पूर्वी 2 धावा येतात आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 29 धावा, 29 रन्स. दिपेश या ठिकाणी उपस्थित होत असताना नवीनच जॉब त्यांचा मात्र पाहायला मिळतो आणि या नोकरीच्या संदर्भात आपण पाहतोय. यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिली तर 29 धावा. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. राजू यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. पंच वाईटचा इशारा करतात. धावसंख्या एक्स्ट्रा स्वरूपात मात्र या ठिकाणी धावा खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 30,
चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झालाय. जतीन किनी, संजय पाटील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये चांगल्या प्रकारचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळेला मात्र ऑन साइडला ओरपे चेंडूला जबरदस्त चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि अमित अण्णा याच्या बॅट मधून आलाय मथाने ब्रँडचा षटकार. 6 धावा. रोहिदास भगत यांचं षटकार आणि स्वागत त्या फील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 36 धावा, 36 रन्स. सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अमित अण्णा या फलंदाजाची बॅट लहरली गेले, बॅट तळपली गेले. षटकार आणि धावसंख्या 36 धावा. वेळेला कमबॅक करण्याची संधी. आउटफील्ड फास्ट. राजू मात्र चुकीला माफी नाही. चुकी करतील तर या वेळेला मात्र चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय चौकाराकरिता आणि या चौकार आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर मथाने संघाची जाऊन पोहोचते सुस्थितीमध्ये 40 या धावसंख्येवर. अमित अण्णा एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग ॲट नंबर 4 वर या ठिकाणी 22 या ठिकाणी आपण पाहू शकताय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केले तर जवळजवळ चेंडू 4 फेकून झालेले आहेत. या वेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 40 धावा, 40 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. तर 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 40 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला किशोर सारखा गोलंदाज कमबॅक करण्याची संधी मात्र यावेळेला चालून आली. आतापर्यंत 2 वाईट या ठिकाणी फेकले गेले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राऊंड द विकेट. यावेळेला अमित अण्णाचा मात्र यावेळेला हिटमॅन रोहित शर्मा, रिकी पॉन्टिंग, राहुल द्रविड, सचिन, रमेश तेंडुलकर यांची मात्र ताजाद करून देणार हा फटका पाहायला मिळतो. आउट ऑफ द पार्क. मैग्निफिसेंट टाइमिंग. गेंद बल्ले से ऐसी निकली जैसे बंदूक से गोली, गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद. 4 रन. चौकार येतोय, षटकार येतोय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 धावा. काय कमालीचं प्रदर्शन दाखवलं अमित अण्णा याच्या बॅट मधून. 2 मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जे प्रेक्षक वर्ग आहे झाडा झुडपात मॅचचा आनंद घेत आहेत. कारण हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. नेचर शब्द नतुरा खऱ्या अर्थानं लॅटिन शब्द आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून सुरुवात झाली. निसर्ग हा शब्द आपल्याला पाहायला मिळाला. कैलासजी भानुदास पाटील उद्याच्या दिवसात या ठिकाणी आपण पाहतोय. भूपेश भोईर आम्हाला माहिती देतील, ज्यांनी मात्र VB स्टारच्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं स्पॉन्सरशिप केलं गेलं होतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 झालेली आहे. 3 षटकांचा एकंदरीत क्षमस्व 3 षटकांचा खेळ झाला आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. रुपेश म्युझिक अँड कुकिंग यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. सागर किनी मंडप डेकोरेटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने त्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहू शकतायत. विशाल भोईर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. राहुल या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर आतिश बंटी वैती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. शुभमला मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं, फलंदाज बाद होत आहेत. विशाल त्या ठिकाणी वागरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या ठिकाणी इशारा करत असताना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर या ठिकाणी फलकावर पाहायला मिळते ती एकंदरीत 46 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. मथाने हा संघ प्रथम फलंदाजी करताना. दिपेश एका साईडला अमित अण्णा खूप लांबून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने मिस केले होते, बऱ्याच टुर्नामेंट मिस केलेल्या आहेत, परंतु नोकरी धंदा सांभाळावा लागतो, प्रपंच आपला असतो, घरगुती पहिला घराचा विचार करावा लागतो. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि तदनंतर जर आपण पाहिलं क्रिकेटला प्राधान्य द्यावं लागतं, कारण क्रिकेट हे मात्र आपण पाहतो जिथपर्यंत तुमचा बल्ला चालतो तिथपर्यंत तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते, परंतु तदनंतर काय हा आयुष्याचा प्रश्न पडतो. धावांची गती जर आपण पाहिली 46 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत जर आपण पाहिली 46 धावा. सागर मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहू शकतायत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने, यावेळेला मात्र ऑन साईडला सुरेख पद्धतीने आपण पाहू शकताय. चेंडूला मात्र वळवलं गेलं, तेवढंच मात्र उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी अमित अण्णा यांच्या खेळीला मात्र यावेळेला पूर्ण विराम लागताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 46 वर. मात्र या ठिकाणी धावा मात्र रोखल्या गेल्यात
आता मात्र येणारे चेंडू आपल्याला 4 पाहायला मिळतील आणि या 4 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का? सागर यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर मंडळाचे या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते उपस्थित झालेत. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सचिन घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत SR एंटरप्राइजेसचे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 46. 2 चेंडूचा खेळ झाला. अमित अण्णाने मात्र जबरदस्त प्रदर्शन दाखवलं, ज्यासाठी ओळखला जातो त्यासाठीच मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 2 संघांमध्ये कडवी लढत पाहायला मिळते. विकी पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला दिशा देण्याचं काम केलंय. कृष्णा राऊत वेगाने मात्र झेपावतोय, परंतु व्यवस्थित अटेम्प्ट होत नाहीये, चेंडूला व्यवस्थित कॅरी करत नाहीये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा दीपेशच्या बॅटमधून येत आहेत आणि मथाणे संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एकंदरीत 48 या धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ झालाय. आजच्या दिवसामध्ये एक पराक्रम घडला गेला, अर्थातच 7 चेंडू आणि 7 षटकार ठोठावण्याचा मान मिळवला जयेश घरतने. 11 वाजून 14 मिनिटांनी तो पराक्रम मात्र आपल्याला पाहायला मिळाला. विक्रम रचला गेला आणि रबर चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहिलं तर खूप मोठं ग्लॅमर आलं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर जो मात्र टप्पा अचूक पद्धतीने अतिशचा पाहायला मिळाला. अचूक पद्धतीने मात्र चेंडूची सांगता होत असताना सरळ चेंडू राजू यांच्या हातामध्ये निघून जातोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 48 धावा. धावा रोखल्या गेल्या, धावा थांबवल्यात पूर्णपणे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 48. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या गेल्या. सुपर बॉलिंग, फुलटॉस चेंडू ऑन साईडला मिस टायमिंग झालाय आणि यावेळेला मात्र हा झेल सुटतोय आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय 4 धावांकरता. चौकार येतो. पहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 52 धावा. मथाणे संघाची ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने अतिश. दीपेश मात्र आतिषबाजी करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 52 रन्स, ब्युटिफुल, एक्सलंट. यावेळेला चेंडू पाहायला मिळाला. बाईकच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती फलकावर 53 धावा. 53 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. संदेश संभाजी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बारीक सारीक गोष्टी शुभम पाध्ये आम्हाला या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतात. या गोष्टी होणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण जेव्हा नेक्स्ट वेळेला तुम्ही पुढच्या वेळेला मॅच ठेवतील तेव्हा मात्र या स्पॉन्सरचा विचार केला जाईल, प्रत्येक प्रेक्षकांचा विचार केला जातो. ह्या गोष्टी खूप मायने राखत असतात. धावसंख्या झालेली आहे ती 53 आणि विजयासाठी 54 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. कुंदन त्या ठिकाणी सज्ज झालेत. एक छोटीशी धून ऐकूया, कारण संगीतमय वातावरण निर्माण करूया. परंतु त्या ठिकाणी प्रशांतजी आदवडे मात्र जातील टॉस बॉक्समध्ये, जे हिंदीचे एक सुंदर समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. या प्रशांतजी आदवडे यांच्याकडे जाणार आहोत टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. In the mix. 1, 2, 3, 4. शुक्रिया डीजे, शुक्रिया डीजे. उसके बाद स्पर्धी पुरस्कार तमाम प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे स्वागत आहे. विशाल मोहीम यांच्या सोबत केलं आहे. मंगलपूरची विधानसभा आपल्याला शेवटच्या झाले. आपण आमच्या टॉपबॉक्समध्ये त्याचबरोबर स्वागत In the mix.
लाईव्ह आपण बघतोय. आता एकूण क्रिकेटचा खेळ कसा बदलतो तेही तुम्हाला माहिती आहे. बरोबर 7 वाजता 8 वाजता मॅच सुरू झालेली आहे, त्यामुळे डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. सागर 11 केळवा कॅप्टन प्लीज. मंगलमूर्ती विरातन संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सागर 11 केलबा के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज आइए. एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आपण या ठिकाणी बघतो आहे आणि आता टॉस केला जातो विशालजी भोईर यांच्या शुभ हस्ते. इट्स हेड, इसका मतलब है की केलवा टीमने टॉस जीता है. टॉस अतिशय महत्त्वाचा आपल्या बाजूने जातोय. काय निर्णय घेणार आहात? आम्ही क्षेत्ररक्षण करू. जास्त प्रश्न विचारणार नाहीये, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून काय सांगाल? या पद्धतीने रबर बॉलची एक चांगली स्पर्धा आपल्या भागामध्ये होते. शुभपांदेचं आयोजन हे खूप चांगलंच असते. दरवर्षी ते स्पर्धाला चांगलीच भरवतात. यावर्षी सुद्धा चांगलंच आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला सहभाग दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. या मोसमामध्ये किती स्पर्धा तुम्ही खेळलाय आतापर्यंत? आतापर्यंत आम्ही 5-6वी टुर्नामेंट असेल. आम्हाला यश काही आलेलं नाही आहे, पण आज प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला, तुम्हाला शुभेच्छा. विशाल सर तुम्हाला या ठिकाणी मिळते. मी पुन्हा एकदा आस्वस्थ बा. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मंगलमूर्ती विराथन फलंदाजी करायची. सिमेंटच्या विकेटवरती धावा होत आहेत. अशा वेळेला किती धावा तुम्ही या मॅचमध्ये कराल? 75 ते 80 रन्स काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. मोसममधले जे या ठिकाणी चांगले खेळाडू, फॉर्ममध्ये असले खेळाडू? फॉर्ममध्ये म्हणजे मी स्वतः आहे, प्रणय आहे, नयन आहे. कसं वाटतं इथे खेळताना? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण चांगला आहे, आउटफील्ड चांगले आहे, बॉलिंगना बॅट्समनला पण खूप मदत आहे. चांगली स्पर्धा आहे. चांगली स्पर्धा आहे निश्चितच. या ठिकाणी अनुराग, सागर 11 केळवा संघानं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑल द बेस्ट मंगलमूर्ती, तुम्हाला शुभेच्छा असतील. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर प्रबोध. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. विजयासाठी 54 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. मंगलमूर्ती विराथन संघाचे मोठे पाठिंबा देणारे मात्र या ठिकाणी प्रेक्षक वर्ग त्यांचा पूर्णपणे जर आपण पाहिलं तर फॅन फॉलोअर्स या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला मिस्टर आशू, वेलकम आशू, आपलं हार्दिक स्वागत अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. पहिला चेंडू यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतोय सरळ बॅटने खेळला गेला, परंतु इथे मात्र फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. स्वप्नील गिनी या ठिकाणी उपस्थित होताना SK ट्रॉफीचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मात्र इंजुरी आहे, परंतु क्रिकेटवरचा अफाट प्रेम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 0. या धावसंख्येवर फलंदाज जसा आला तसा मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून रॉकी ग्रुप करून जर आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर आणि तसेच बेस्ट बॅट्समनसाठी ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफीसुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. रॉकी ग्रुप टेंबे खोडावे यांच्या माध्यमातून आणि 11,000 रुपये शेठ माणूस हा मात्र आपण ग्रुप पाहतोय. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि शेठ माणूस जेव्हा उभारला आणि कदाचित उमेश गवळे यांनी त्या गाण्यावर आधारित मात्र सॉन्ग बनवलं की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 0. सरावली संघाचा प्लीज 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होत्या प्लीज. बॅट्समन नेम आम्हाला या ठिकाणी हितेश पाटील प्लीज. आपल्याला या ठिकाणी आपण पंख्याखाली खूप छान पद्धतीने आराम करून मॅचचा आनंद घेऊ शकता. धावांची गती जर आपण पाहिली 0. गोलंदाजी मार्कवर येताना 2 फलंदाज जगदीश मॉर्कल एका साईडला आणि एका साईडला मिस्टर राजू जे विघ्नहर्ता स्पोर्टचे आपल्याला पाहायला मिळतात, प्रोप्रायटर आहेत. मात्र 54 धावा, कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण आपण पाहतो दडपण. आपला अप्रतिम एक्सलंट मॅग्निफिसंट डिलिव्हरी, चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. कारण खेळपट्टी पूर्णपणे आपण पाहतोय टणक आहे, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज खरा मात्र या ठिकाणी फलंदाजांचा कस, यावेळेला फलंदाजांना सुद्धा 50-50% चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर जयेश घरत याच्या खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडली होती, ज्याच्या बॅटमधून मात्र जर आपण पाहिलं 74 धावा, ज्यामध्ये 11 तब्बल षटकार लगावले होते.
यावेळेला जगदीश मॉर्कलचा हा फटका पाहायला मिळतो. मिस टायमिंग झाला होता, परंतु पाठीमागे जर आपण पाहिलं तर थोडंसं छोटी बाउंड्री असल्या कारणानं चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत आहेत. षटकार येतोय आणि या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा, 1 गडी बाद. तो छोटा चिमुरडा बॅटरी घेऊन जातोय, लवकरात लवकर जायचं, धावत जायचं जरा. तन्मय भोईर यावेळेला हा चेंडू पाहिला, न्यायाला पंच मात्र वाईटचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती 1ने पुढे सरसावली जाते. बबलू रितेश, आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. मंगलमूर्ती विरातन संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते, ते एकंदरीत 7 धावा. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. एक्सलंट बॉलिंग. अमित अण्णा मात्र या ठिकाणी आपण पाहतो कमबॅक करण्याची जी संधी मिळाली ती वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. 54 धावांचं पाठलाग करताना धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. यावेळेला सरळ बॅटने हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिलाय. इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. सुरेख फलंदाजी या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते साई स्पोर्ट्स सरावली या संघाकडून. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स, 13 धावा. 54 धावांचं पाठलाग करताना या ठिकाणी स्टार्ट अगदी योग्य पद्धतीने झालं. 19 चेंडू आणि 41 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण पाहतो की कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, हे आपण स्पष्टपणे पाहिलंय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या झेलखाली येत आहेत, पायाचा आहे डिरेक्ट हिट. यावेळेला होऊ शकला असता तर डेंजर झोनमध्ये होते, कदाचित पंचांचं बोट उंचावलं गेलं असतं. लेग बायचा इशारा विरल नायर यांच्याकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 धावा. जी स्टार्ट व्हायला हवी होती ती स्टार्ट मात्र या ठिकाणी अगदी जगदीश मॉर्कलने करून दिले गेले. एका साईडला राजू सारखा फलंदाज आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. जरी हिट झाला असता, डिरेक्ट हिट झाला असता यष्ट्यांना, तर यावेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवली गेली असती. यस पंच काय दर्शवतात, टीम मिटिंग करू नका, वेळेचं भान ठेवायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर, एकंदरीत 14 धावा. वेळेचं भान ठेवायचं आहे. मताने संघाला मी वॉर्न करेन, अन्यथा 3 धावांचा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. अनंत पाटील प्रांजल 11चे प्रोप्रायटर यांच्याकडून मात्र बिस्लेरी पाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद. 4 दिवस सातत्याने, मात्र आमदार चषकाला सुद्धा आपण पाहिलं होतं, 5 दिवस सातत्याने मात्र त्यांच्या माध्यमातून बिस्लेरी पाण्याची व्यवस्था केली गेली होती. हे पुण्याचं काम करताना पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम चिखलपाडा. धावांची गती जर आपण पाहिली 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी स्टार्ट अगदी चांगल्या प्रकारची पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर साहिल केनी. जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं पहिलं विकेट हॅट्रिक. श्रीकांत भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, वेलकम, त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. या क्रीडा नगरीमध्ये ग्रामीण भागातील चांगले पंच आहेत. पहिलं षटक 14 धावा, येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 40 धावा, 13.33च्या सरासरीने यावेळेला खेळावं लागेल. जगदीश मॉर्कलची बॅट तळपलेत, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा यावेळेला मात्र ऑन साईडला टक्कन आवाज आलाय, याचाच अर्थ आपण पाहतो चेंडूला मात्र गोड आवाजात गोड षटकार. Armutia, 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 armutia. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला जगदीश मॉर्कल नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. इट इज अ 6 High.
यावेळेला साहिलने तेवढं पोटेन्शियल आहे आणि ज्या नावाला ओळखला जातो, ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, ते विस्फोटक फटके मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या गोलंदाजांचा कर्दनकाळ आतापर्यंत पाहायला मिळतो. 1.3 चेंडूचा खेळ झाला, 26 धावा फलकावर, 15 चेंडू 28 धावांचं लक्ष. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला चांगली ट्राय केले गेले होते. गुड ट्राय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. प्रणित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते मैदानाच्या आतमध्ये, कारण म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. सुंदर ट्राय त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवर. या ठिकाणी प्रणितने जबरदस्त प्रयत्नाची पराकाष्ठा केली. यावेळेला चेंडू जर आपण पाहिलं तर पाठीमागे निघून जातोय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना सामना रफ अँड टफ होईल का, याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. चेंडू आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूमध्ये 28 धावा. साई स्पोर्ट्स सरावली या संघाला विजयासाठी. टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात ज्या पद्धतीने झाली आणि तदनंतर आपण पाहतो मेचा महिना गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या वीकपासून लॉकडाऊन नंतर मात्र आपण पाहिलं थोडंसं मैदानं खुली झाली. अजूनसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. प्रत्येकाने मात्र मास्क लावणं हे मात्र आपण पाहतो कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील गुड फिल्डिंग 07 नंबरची जर्सी परिधान करणारा. 07 नंबरच्या जर्सीने मात्र भरपूर काही क्रिकेट शौकीनांना दिलं ते भारतीय संघाचे आपल्याला पाहायला मिळाले. MS धोनी. धावांची गती 27. आता चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ 12 आणि 12 चेंडूमध्ये धावसंख्येचा अर्धा पल्ला पार केलेला आहे. 27 धावांचं लक्ष असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या आपण जाऊया कुंदन डीजे ऑपरेटर यांच्याकडे. दिलेला शब्द आमच्या महेंद्र दादाच्या नावाचा होतोय जय जयकार. 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 मात्र काहीतरी चर्चा करत असताना आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त आहेत. रोहन गावड खुश आहे. 40 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. सकाळच्या 17 मध्ये जयेश गरजने आज तुफानी फलंदाजी केली. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कमबॅक केलं यश चौधरी. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 धावा. एका साईडला मंगलमूर्ती, विरातन, रितेश आणि नयन काहीतरी बातचीत करत असताना दोन बंधू. हे क्रिकेटचं प्रेम आहे, क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा. मिस्टर विरल नायर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरल आणि आशु ही मात्र फेम जोडी आपल्याला पाहायला मिळते या टेनिस क्रिकेट विश्वातली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 27 धावांवर 28 धावांवर पाहायला मिळते. आता चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं वाईटचा इशारा या ठिकाणी आला होता दरम्यान आणि धावांची गती जाऊन पोहोचते 28 धावा. 26 धावांचं लक्ष. यश अचानक बाउन्स. वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 29 धावा. मात्र सामना होता कुठे आला कुठे. यावेळेला आपण पाहिलं 54 धावांचा पाठलाग करताना या धावांचं लक्ष्यांचं आव्हान स्वीकारताना आतापर्यंत जगदीश मॉर्कलची बॅट लहरले गेले. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूमध्ये 25 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यश चौधरी एका साईडला आपण पाहू शकतायत. आशिष भोईर या ठिकाणी उपस्थित होताना VB स्टार चे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रायोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आशिष भोईर यांच्याकडून मात्र आपण पाहतोय त्यांची व्यवस्था ज्यांनी मात्र केलेली आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आणि आशीर्वाद आपले राहोत. अप्रतिम ऑफ साईडला क्युअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला मात्र कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. दुरून मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतायत विपुल आणि तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये 23 धावा. हे सामन्याचं समीकरण आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत.
तर मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल, कारण ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत जगदीश मॉर्कलची बॅट लहरले वाखाणण्याजोगे आपल्याला पाहायला मिळते. मताने संघ मात्र या ठिकाणी एका साईडला बॅकफुटला जात असताना, परंतु नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण पाहतो जो जीता वही सिकंदर हे नेहमीच वाक्य मात्र या ठिकाणी आपण पाहतो की गाजलं गेलंय ते क्रिकेटच्या विश्वामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा, चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये 23 धावा. 230च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. एकाच साईडला जगदीश मॉर्कलचा मात्र यावेळेला बोलबारा राहिलाय तो खेळपट्टीकडे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यश चौधरी हम भी किसी से कम नाही असं दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना मात्र बॅलन्सिंग आहे, कधी या साईडने झुकतोय तर कधी त्या साईडने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी या संघाकडे झुकतोय तर कधी त्या संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. अर्थातच मथाने वर्सेस साई स्पोर्ट्स सरावली. बिग फाईट, बिग मॅच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला पाहिलं थोडंसं मात्र दिशाहीन मारा, नोचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नोच्या इशाराने धावसंख्या जर आपण पाहिली, फ्री हिटचा इशारा त्या ठिकाणी दिला जातोय आणि नोच्या इशाराने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 32 धावा. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल की जवळजवळ 9 चेंडू आणि 22 धावा. नितीन पाटील एक चांगले समालोचक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम नितीन पाटील, आपलं हार्दिक स्वागत. मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी नितेश कदम मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती 32 धावा, 22 धावांचं लक्ष आहे. चेंडू आहे तुमच्याकडे 9. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल याकडे लक्ष देणं खूप गरजेची गोष्ट आहे. यस पंच काय दर्शवतात, फ्री हिटचा सिग्नल, नोचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. 9 चेंडू आहेत, 22 धावांचं लक्ष. कोणत्या संघाचा प्रवास समाप्त होईल यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेला. स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून विप फॅक्टरमध्ये किरण गुरुद्वानच्या मात्र स्वागतासाठी हा चेंडू निघून जातो. विशेष सहकार्य या स्पर्धेला आणि शुभम पाध्ये यांच्याकडून मात्र त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या 4 धावा येत आहेत. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 36 धावा. किरण गुरुद्वान जे सफाळे स्टार संघाचे कर्णधार ॲज अ कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे रोल अदा केला जाणार आहे. उद्याच्या दिवसात मात्र प्रेक्षणीय सामना विटी लाईन स्टार आणि सफाळे स्टार असा मात्र सामना पाहायला मिळणार आहे. फ्रेंडली मॅच आपण पाहू शकणार आहोत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकतायत. श्रीकांत किनी यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला हुकचा फटका, कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. मॅग्निफिसंट शॉट, ट्रिमेंडस बॅटिंग. आता मात्र यावेळेला 7 चेंडू आणि 14 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. आतापर्यंत 84 चौकार या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत आणि 204 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. ही या स्पर्धेची क्वालिटी आहे. जणू काही टेनिस क्रिकेट सुरुवात झाले की काय असं दृश्य पाहायला मिळतं. परंतु रबर चेंडू आहे हे विसरून चालणार नाही आहे. पहिल्या दिवसात मात्र पावसाने हजेरी जरूर लावली गेली होती. पुन्हा एकदा गोलंदाज, अप्रतिम गुड डिलिव्हरी. कदाचित यश या चेंडूला मात्र विसरले होते. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 40. आता मात्र चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये 14 धावा. कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त होईल याकडे लक्ष वेधित झालंय. मात्र एका ठिकाणी जर आपण पाहिलं तर नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. राजू यांना जास्तीत जास्त स्ट्राईक मिळालेली नाही आहे. आतापर्यंत मात्र ते नॉन स्ट्राईक एंडलाच राहिले होते. 3 षटकं जरी या ठिकाणी हाताळली गेली तरी सुद्धा आता मात्र 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 14 धावा. तुषार किनी यावेळेला पाहायला मिळतात इन ॲक्शनमध्ये दिसतील. येलो कॅपमध्ये, भगव्या जर्सीमध्ये आपण पाहतोय मंगलमूर्ती विराथन. एकाच साईडला आपण पाहतोय योगेश जी घरत या ठिकाणी उपस्थित झाले. समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख, डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी. या ठिकाणी आमदार चषकाचे सूत्रधार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तर एका साईडला मंगलमूर्ती विराथन जर विचार केला तर शिवनेरी चषक कोण विसरेल. पाऊस जरी आला होता त्या मैदानात तरी सुद्धा मात्र जिद्द चिकाटी बाळगून शिवनेरी चषक मात्र निभावला आणि खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 40, 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. शुभम पाध्ये यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहतो कॉपरेट केलं. रोहिदाजी पाटील टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, खुशी 11 अल्पेजी बोईर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय.
निर्धावच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला फलंदाज बाद होताना जगदीश मॉर्कल स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत. हा अट्टाहास केला जातोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. प्रणय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यंदाच्या वर्षात आगरी प्रीमियर लीगमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असणारा खेळाडू, मॅन इन फॉर्म. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहतील, गुणवत्ता सिद्ध करतील, तेव्हा मात्र एक खऱ्या अर्थाने तुम्ही चांगले खेळाडू बनतील. योगेशजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. विरातन समाजसेवक ज्यांनी मात्र आर्थिक सहाय्य 1000 रुपयाचं या स्पर्धेला मात्र केलेलं आहे. रॉकी ग्रुपचे तुषारजी भुईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. शेवटचा सामना रॉकी ग्रुप टेंबे खोडावे आणि एका साईडला ठाकूरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहायचं आहे कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ते टायटल दिलं जाणार आहे. रॉकी ग्रुपच्या माध्यमातून आठवलं मला, शुभम पाध्ये यांनी रात्रीच सांगितलं होतं की एक ती आठवण राहिली. तुषार भोईर वेलकम. चतुर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. नेहमीच त्यांचं प्रेम आमच्यावर राहिलं आहे. समालोचनच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला जेव्हा जेव्हा संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांचा आम्ही ऋणी राहतोय आणि असाच आशीर्वाद आणि प्रेम आपलं राहावं. संतोष भोईर मामा, मंगेशजी पाटील, रॉकी भाऊ यांच्या माध्यमातून सूरज भोईर, राहुल पाटील आणि शुभम पाध्ये यांची मात्र एक आठवण आहे की त्यांना ती ओढ रॉकी ग्रुपच्या चषकापासून लागली आणि तिथेच त्यांचं नाव फेम झालं, SP बॉयज. 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. व्हॉट अ मॅच. यावेळेला ऑन साईडला बॅकलेपचा उपयोग केला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. शुभमने चांगले प्रयत्न केले गेले होते. तन्मय त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तन्मयच्या मात्र या वेळेला प्रयत्नांना यश आलं नाही. षटकार या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 46 धावा. आता मात्र या ठिकाणी जर आपण विचार केला तर चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये 8 धावा. आयुष्यात मित्रांनो कितीही संकट आली, कितीही मात्र या वेळेला संघर्ष करावा लागला तरी सुद्धा दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी तुम्हाला बेस्ट ॲक्टरलाच देतो आणि तो बेस्ट ॲक्टर कोण ठरेल. चेंडू 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावा. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूला मात्र यावेळेला भिरकावून दिले गेले. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तन्मयला पुन्हा मात्र या वेळेला हुलकावणी दिली जाते. चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 50. आता मात्र विजयासाठी चेंडू आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावा. चेंडू आणि 4 धावा. 45 धावांची वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खेळी करतोय साई स्पोर्ट्स सरावली संघाकडून. जोरदार टाळ्या होत्या. सरावली संघाचा मात्र जगदीश मॉर्कल अफलातून फलंदाजी या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतोय. अर्धशतकापासून 5 धावा दूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अप्रतिम गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना आपण पाहतोय. दीपेश हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आहे, कारण दीपेशने अनेक मैदानं मात्र आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 2 चेंडू 4 धावा. कोणता संघ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आगेकूच करतोय पुढच्या राऊंडमध्ये, पुढच्या फेरीमध्ये. या वेळेला पाहिलं सरळ बॅटने खेळला गेला. ओर पे चेंडूला तारा नाही आहे आणि या वेळेला 51 वर जाऊन पोहोचतोय. कमालीचं प्रदर्शन. तिसरा फलंदाज जगदीश बॅट दाखवायचे. अप्रतिम सुपर बॅटिंग. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ छकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ छकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ छकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला. मंथन किनी यांनी प्रणयला सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या. व्हेरी वेल प्लेड मॉर्कल. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं 51 धावांची एक जबरदस्त अभ्यर्थी खेळी करत असताना. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ दौडू नका.
मताने संघ आपण आलात, चांगला खेळ केला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि शुभम पाध्ये यांच्याकडून धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेला आपण आवर्जून उपस्थित राहिलात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मंथन किनी यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला. प्रणय यांना खास करून आपण पाहतो आणि अमन किनी यांनी सुद्धा मात्र सुपर बॅटिंग केली गेली. जगदीश आपण या कारण खूप सुंदर कामगिरी आपल्याकडून निश्चित झालेली आहे. नितीन आपलं देखील स्वागत आहे जे अपकमिंग समालोचक आहेत. जगदीश प्लीज या लवकर कारण सामना सुरू होतोय. 51 धावांची अतिशय सुंदर खेळी. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक ज्यांच्या नावावरती आहे. नक्कीच मॉर्कल बोलत नाही आहेत प्रशांतजी, परंतु त्यांना आज बोलकं करायचं आहे कारण माईकपासून खूप दूर पळत असतात ते. सातत्याने मी पाहिलं आहे ते पाहत आहेत की मॉर्कल एकदा तारांना